पदयात्रेतला एक आणखीन अनुभव शेअर करतो। ही गोष्ट मला वाटतं 92-93 सालची असेल, जेव्हा नेरळला एक स्वामी भक्त थिटे म्हणून राहायचे। त्यांचा बंगला होता धरणाच्या बाजूला आणि तिथंच सगळेजण विकटगडावर चढाई करायचे। एक दिवस असं झालं, एका पदयात्रेला स्वामींनी आम्हाला सांगितलं की तुम्ही टाटाच्या दत्त मंदिरात संध्याकाळचं मुक्काम आहे तेव्हा तुम्ही जेवण द्या। मी आणि माझी आई आम्ही दोघं आईने बेसनाचे लाडू केले। साधारण 52 पदयात्री होते। माझ्या आईने मोजून 56 बेसनाचे लाडू केले डोंबिवलीला घरी आणि आम्ही ट्रेनने थिट्यांकडे आलो। थिट्यांकडे दुपारनं सकाळनं पोचलो। सगळा स्वयंपाक झाला। आमटी, भात, भाजी, थोड्या पोळ्या आणि एक कोशिंबीर असा सगळा स्वयंपाक एका माथेरानला जाणाऱ्या मारुती व्हॅनमध्ये आम्ही भरला आणि तो सगळा स्वयंपाक हळूहळू घेऊन जुन्या हायवेने, कारण तेव्हा एक्सप्रेस हायवे नव्हता, आम्ही टाटाच्या दत्त मंदिरात आलो। पण ती गाडी जुनी होती आणि एवढा सगळं अन्न भरलेल्यामुळे तो अगदी हळू चढावरनं हळू नेत होता की ते प्रसाद सांडू नये म्हणून। इकडे पदयात्री पोचले, टाटा दत्त मंदिरात फ्रेश झाले, अग्निहोत्र झालं, आरती उपासना होत आली आणि तोपर्यंत अजूनही प्रसादाची काही सोय नाही। नितीन आला नाही अजून। सगळेजण स्वामींना विचारत होते, अजून नितीन नाही आला, प्रसाद काळजी करू नका, येतोय। आणि त्यांची आरती संपायच्यात आम्ही पोचलो। नेहमीच्या प्रथेप्रमाणे स्वामींनी आम्हाला सांगितलं की तो प्रसाद स्वामींच्या पुढे उघडा करून ठेवा। आणि टाटाची तेव्हा टाटाच्या कॉलनीत लोक राहायची, तेव्हा बरीचशी त्यातली काही मंडळी आरती म्हटल्यानंतर ती आरती करता आली होती ती मंडळी आणि मग प्रसादाला तर प्रसादाला पण ती बसली। आणि असं आपल्याकडे कधीच आपण सांगणार नाही की तुम्ही पदयात्री नाही आहात तर तुम्ही प्रसादाला बसायचं नाही। बरं, स्वयंपाक अतिशय लिमिटेड होता। सांगायचं राहिलं, आमच्याबरोबर मॅडम पण होत्या, म्हणजे मिस्टर मिसेस थिटे, मी, माझी आई आणि मॅडम असे 5 जण आम्ही नेरळून आलो होतो। मॅडम थोडं क्लिअर करा, मॅडम म्हणजे मॅडम आल्या होत्या आमच्याबरोबर। आई साहेब, आई साहेब आल्या होत्या। पूर्वाश्रमीच्या विद्यासुमंत आठले त्या आल्या होत्या आमच्याबरोबर आणि सगळेजण बसले आणि पत्रवाळ्या घेऊन प्रसाद वाढायला सुरुवात झाली। आणि बडापेट जोशी म्हणजे उदय निखाडे, त्याचा आहार चांगलाच होता, त्यामुळे त्याने मला आधीच सांगितलं की नितीन मला 2 तरी कमीत कमी लाडू व्हायचे आणि मी स्वतः लाडू वाढायला होतो। साधारण बहुतेक 72 ते 74 मंडळी पंक्तीला बसली, 2 पंक्ती मिळून। आणि आश्चर्य म्हणजे काही लोकांना, कमीत कमी 6-7 जणांना मी 2-2 लाडू वाढले असतील। मोजून 56 लाडू होते। काही जणांना 2-2 लाडू वाढून 72 जणांच्या पंक्तीमध्ये लाडू पुरले आणि शेवटी फक्त 1 लाडू उरला। पोळीचा चतकर तुकडा, अगदी चमचाभर भाजी आणि चमचाभर कोशिंबीर एवढेच पदार्थ उरले आणि आम्ही 5 जण प्रसाद घ्यायचे होतो। माझी आई, मी, मॅडम म्हणजे विद्या आई आणि थिटे आणि मिसेस थिटे। आता मला असं वाटलं की आपण परत जाताना, आपल्याला काही सगळ्यांना भुका लागल्यात, परत जाताना कुठेतरी खोपलीला एका ठिकाणी थांबून आपण जेवूया। ठीक आहे, असं ठरलं। तेवढूसा प्रसाद आम्ही 5 जणांनी वाटून खाल्ला आणि प्रत्येकाने ढेकर दिली, इतकं पोट भरलं सगळ्यांचं। मला स्वामी म्हणाले, नितीन तू कधीच पदयात्रेला आलेलं नाहीस, एक दिवस तरी चल आमच्याबरोबर। मी म्हटलं येतो। आणि टाटाच्या दत्त मंदिरात माझ्याकडे काहीच तयारी नव्हती, फक्त जब्बा कुर्ता घालून आलेलो होतो। टाटाच्या दत्त मंदिरात आम्ही झोपलो। मला झोप उशीशिवाय कधीच येत नाही। म्हटलं आता तळमळत, म्हटलं आता कशी झोप लागणार। सकाळी मी जेव्हा झोपेत जाग आली तेव्हा स्वामींच्या दंडावर माझं डोकं होतं। त्यांनी स्वतःचा दंड मला उशी म्हणून ठेवला होता। खरोखर उपकृत आहे मी त्यांच्यामुळे। आणि मग सकाळी थोडंसं सकाळी लवकर उठले आणि आम्ही चालायला लागलो। स्वामींचा स्पीड प्रचंड असतो चालायचा, सगळ्यांना अनुभवला आहे तो। आणि पुढे एका ठिकाणी एका ब्रिजच्या खाली ओढा होता, तिथे सगळ्यांनी आंघोळी केल्या। मी पण थोडीशी डुबकी मारली। स्वामींनी मला खूण केली, त्यांची आंघोळ आटपलेली होती। त्यांनी भगवं वस्त्र घातलं होतं, खडावा आणि हातात दंड होता आणि मला म्हणाले चल, पटकन चल। आणि ते वेगाने निघाले आणि मी त्यांच्या मागे धावत होतो। बाकी सगळ्यांना कळायच्या आत आम्ही खूप पुढे निघून गेलेलो होतो। फक्त स्वामी आणि ते चालतायत बरोबर आणि मी धावतोय त्यांच्या मागे। आणि
पुढे गेल्यानंतर आपलेच एक स्वामी भक्त विनय मल्लापुरे यांचं एक मंदिर आहे GSB लोकांचं. तर तिथे त्या देवीच्या मंदिरात त्या दिवशी दुपारचा भोजनाचा सगळ्या पदयात्रींना कार्यक्रम होता आणि त्याकरता विनय मल्लापुरे ऑलरेडी तिथे येऊन पोचलेला होता. आणि आम्ही त्या मंदिरामध्ये देवीच्या आरतीची वेळ झाली होती. पुजारी हातात ताट घेऊन उभा होता, पण तो आरती काही सुरू करत नव्हता. आणि जवळजवळ 50-60 लोकांचा मॉब आरती करता आलेला. सगळे GSB लोक, सगळे अतिशय सधन हुशार लोक. आणि सगळेजण पेचात पडले होते की हे गुरुजी आरती का नाही, पुजारी आरती का नाही सुरू करत आहेत. तेवढ्यात आम्ही पोचलो. तुम्ही जर का हे केलं असेल तर GSB लोकांचं अतिशय काटेकोर सोहळं असतं, अतिशय कडक ते पाळतात. पण स्वामींना मात्र त्यांनी पटकन प्रवेश आतमध्ये दिला आणि आरतीचं ताट त्यांच्या हातात दिलं. आणि स्वामी म्हणजे जणू काही ते फक्त स्वामींची वाट बघत होते की आज स्वामींच्या हस्ते देवीची आरती होईल. आणि स्वामींनी आरती झाली. मग आम्ही बसलो, थोडा आराम केला. त्यांनी आम्हाला जलपान दिलं. आणि माझी कॉलर टाईट होती. ते मला विचारतो तुम्ही कोण, म्हटलं हा ते पुजारीने सांगितलं हे स्वामींचे शिष्य आहेत. त्यामुळे माझी कॉलर एकदम टाईट होती. सगळे स्वामींनंतर मला पण नमस्कार करत होते. ते फार विचित्र होतं. पण आणि तेवढ्यात बाकीचे पदयात्री येऊन पोचले. अतिशय उत्तम भोजनाचा कार्यक्रम झाला आणि मग पदयात्री पुढे निघाले. स्वामी